हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तर जवळपास दुपारचे 2 वाजले आणि आम्ही कालपासून काही शूट नाही केलं. तर आत्ता आम्ही व्हिडिओला सुरुवात केली आहे. आणि खूप म्हणजे आज 2-1 दिवसापासून वातावरण खूपच बिघडलं आहे. म्हणजे थोडंसं ऊन आहे आणि थोडंसं पावसाचंही वातावरण आहे. एकदम दमट हवामान आहे. गरमही खूप जास्त होतं आहे आणि वारं वावदान पण खूप जास्त आहे. तुम्ही बघू शकताय बघा, एकदम क्लिअर वेदर झालं आहे. एकदम असं मध्येच दमट, मध्येच खूप सारी हवा, हवेमुळे धूळ पण खूप सारी साचली, अशी धूळ 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 झाली सगळीकडे. आणि इकडे काय चाललंय, काय चाललंय ह्या पिल्ल्याचं? सिरियस मोड मध्ये आली. झोपेतून उठलंय आता आमचं पिल्लू. आणि हे मायलेकांचं बघा काय चाललंय. काय तुझे फोटो नाही अजून, जाऊ दे आपण दुसरे लावू. फोटो खूप पिल्लूची तुम्ही बघितलेच नाही ना हो, त्या दिवशी फोटो आणले ते रामाचे ना आपण काढले ते. हा, तुझे फोटो काढले, तुझे फोटो बघा ना फोटो. हे बघ तुला. बापरे, हे पाहिजे. थांब ना, दाखवते तुला पण. त्याला पण दाखव फोटो. तुला पण दाखवते. मम्माने फोटो काढले. थांब ना फोटो काढू आपण, तुला पण दाखवते. हा बघ कोण रे धनराज. किती छान फोटो, किती छान स्माइल आली ना धनराजची. बघा आम्ही ह्या लुकमध्ये फोटोज काढले होते. आणि हे तुम्हाला मी दाखवले नव्हते कारण त्या दिवशी मी एकटीच होती, तर मला इतकं जमलंच नाही शूट वगैरे करायला. आणि हे फोटोज म्हटलं चला आता आल्यावरच दाखवू सगळ्यांना. बघा खूप छान स्माइल आली त्याची. आणि ह्या चंद्रावर बसून त्याला खूप आनंद झाला होता, त्याला खूप आवडलं. तर मस्त खेळत होता कारण तो चंद्र आहे ना असा हलत होता इकडे तिकडे असं. अजून अल्बम आणायचं. अल्बम आल्यानंतर आपण लावू ना सगळे फोटो अल्बम मध्ये. हे बघा आमचा कान्हा बघा, खूप साऱ्या ताईंना हा फोटो मी दाखवला नाही, अजून कुठे अपलोडच नाही केलेला, फक्त काढून ठेवला की लहानसा आपला बालकृष्ण कसा दिसतो. तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसा वाटलाय. बघा हा एक कान्हा आपला, किती गोड दिसतोय ना. हे कलर कॉम्बिनेशन छान वाटतंय ना, धोतर आणि हे व्हायोलेट आणि येलोचं. आणि हे त्या दिवशीचे पालते फोटोज. हेही फोटोज तुम्हाला दाखवले नव्हते. त्याची ना रेड कलरची पॅन्ट होती, त्यामुळे बॅकग्राऊंडला मी त्याला ब्लॅक कलरचा बॅकड्रॉप लावायला लावला आहे. तर ब्लॅक बॅकग्राऊंड केलेलं आहे, तुम्ही बघताय मस्त आलेला आहे. बघ हा करायचं का, हा करायचं. हा कोण आहे सांग बरं, तू सांग कोण आहे. छोटस धनू. नाही बघा हा एक आमचा हिरो. हा आमचा साऊथ हिरो आहे. साऊथ हिरो नाही, आमचा सिन्नरचा हिरो आहे. कोण आहे सिन्नरचा हिरो? कोण आहे? तू आहे. अरे बापले, एवढा गोल हसतो तू. डास चावलाय आज त्याला, जाऊ द्या. डासांनी पप्पी घेतली. आणि हे पण फोटोज बघा आपण जे स्टुडिओमध्ये काढले होते ना, तेही फोटोज आले बघा. किती गोड दिसतंय ना पिल्लू आपलं. लवकरच अल्बम होणार आहे त्याचा. आमचा लग्नाचा अल्बम आला नाहीये, पण पिल्लूचा अल्बम लवकरच भरणार आहे. हे बघा यात तर स्माइल बघा, झोपलेला होता आणि झोपात स्माइल करत होता. तो मोठा झाल्यानंतर हे फोटो बघेल तर त्याला किती आनंद होईल. तर तो लहान आहे ना, त्याला इतकं काही कळत नाही, पण मग तरी. हे बघा हे शिवाजी महाराज आपले छत्रपती, छोटे छत्रपती, किती गोड दिसत आहे. त्याला हा लुकच खूप सुंदर वाटला. आणि तेव्हा पण म्हणजे ना प्रत्येक लुकमध्ये त्याचा ना पालथा फोटो घेतलेलाच आहे मी. हे बघा किती मान धरली बघा. तेव्हा तर छोटा होता तरी मान धरून एकदम परफेक्ट फोटो आलाय. पिलू काय चाललंय तुझं? मोठी झाली मी आता, मला मोठी बाबा. बाहेर ना जाऊ आता, ऊन नाही. आपण संध्याकाळी जाऊ फिरायला. आम्हाला रोज फिरायला लागतं, रोज चक्कर मारायचा. है ना सोनू? धनलाज छोटूसा धनलाज रे. बघू मी सगळ्यांना दाखवते. हे बघा ब्लॅक सोबत व्हाईट पण बॅकग्राऊंड मध्ये काढलेले आहे त्याचे फोटो. इथं स्माइल खूप छान होती, त्याला म्हटलं हे पण दे. आणि त्याने छोटीशी सायकल आहे बघा. ओय शोनू
हा एकदम भारी आहे. हा ना ओरिजिनल फोटो आहे, म्हणजे स्वामी समर्थ बनवलं होतं ना आपण त्याला, छोटा स्वामी, तर त्याचा फोटो आहे हा. थोडासा AI च्या मदतीने थोडंसं आपण ब्रह्मांड नायक असं कॅप्शन देऊन छान असं एडिट केलेलं आहे, तर एकदम ओरिजिनल वाटतोय ना आपला छोटासा स्वामी, है ना. आपण अजून एक आणि हा पण एक AI ने थोडासा एडिट केलेला आहे, पण आपलं बाळ ओरिजिनल आहे. फक्त बॅकग्राऊंड एडिट केलं होतं. जी चेअर होती ना, ते चेअरच्या ऐवजी ना आपण इथं शेषनाग बसवलं आहे, म्हणजे असं छान लुक वाटतंय ना, एकदम असं डोळ्यात बसलाय हा फोटो. आणि हा पण मस्त आला. हा, आणि हे फोटोज तर घरीच काढले, फक्त डिजिटल प्रिंट आणली मी त्याची आठवण म्हणून. बघा किती ॲक्युरेट आलेला आहे. बघू हा बघ किती छान बघू हा. दिसतोय तू. हे बघा, हा पण घरातलाच फोटो आहे. थांब मी बसते तुला घरात. परफेक्ट आलाय ना, खूप सुंदर वाटतंय. आणि हे फोटोज ना तो मोठा होईल ना तर त्याला खूप आवडतील बघायला, असं आठवण म्हणून. ते बघा आपलं छोटंसं बाळ, इथे बघा डोळे बघा याचे किती बोलके वाटतंय. मामाचा फोटो बघतोय. मामाचा फोटो बघतो तू पिल्लू. हे बघा पिल्लू, बघा मामाचा फोटो बघतो, त्याला काय कळतंय. बघू तुझा बॉडी बिल्डर मामा, दाखव सगळ्यांना, दाखवू आपण. बघा राहुल मामाचा फोटो आहे. मला हा फोटो खूप आवडला. त्याच्या मामाने त्याला असं खांद्यावर उचलून घेतलेलं आहे, तर म्हटलं चला हा पण फोटो आहे ना कॅमेऱ्यातला होता, म्हणजे घरी काढलेला आहे राहुल दादाने, तो पण मी डिजिटल प्रिंट काढून घेतली त्याची. आणि हे त्या दिवशी आपण जे गुढीपाडव्याचं शूट केलं ना, ते त्याचा पहिला गुढीपाडवा होता, त्यामुळे मग आम्ही दोघांनी पण त्याच्यासोबत कॅप्चर केले मुवमेंट्स. तू बघ. आणि एका ताईंची कमेंट होती, गुरुचरित्राचं पुस्तक असं फोटोशूटला वापरायला नको होतं. खरंच नको होतं, पण मग ते आम्ही फक्त तिथं ते आपण वाचायला जे पाठ ठेवतो ना त्याच्यावर ठेवलेलं होतं, म्हणजे आम्ही त्याचा असा अपमान नाही केला आणि आमच्या मनात ती भावना पण नव्हती, त्यामुळे तुम्ही असं निगेटिव्ह घेऊ नका त्या गोष्टीला. पण आपल्या पिल्लूचे खूप छान छान फोटो झाले, खूप सारे फोटोज झाले बघा, खूप सारे. आणि ना आमच्या मिस्टरांचे मामा उल्हासनगरला राहत आहे ना, तर तिकडे ना खूप मस्त अल्बम भेटतो, तर ते येताना आता अल्बम घेऊन येणार आहे, तर आपण मस्त त्याचे फोटोजचा अल्बम बनवू. हा, पप्पी नको घेऊ, स्वतःची पप्पी घेतो का. इकडे सायकल चालू आहे, पालथा पडल्यावर पण सायकल चालूच राहते त्याची. मोठा झाला आता तो, मोठा झाला. आणि ना एका ताईंची कमेंट होती की काय सारखे सारखे बाळाचे फोटो काढतात, बाळाच्या डोळ्यांना त्रास होईल असं. पण खरंच म्हणजे फक्त आम्ही आठवणी कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय. तसं तर आता ब्लॉग थ्रू त्याला मोठं झाल्यानंतर दिसेलच सगळं की त्याचं बालपण कसं होतं, काय होतं. पण एक असतं ना आपलं अल्बम, म्हणजे अल्बम बघायला जास्त मजा येते व्हिडिओ बघण्यापेक्षा. व्हिडिओ तर असं बघताच येतो, पण अल्बम बघायला जास्त मजा येते. आणि बघायला गेलं ना, माझा लहानपणीचा एकही फोटो नाही, म्हणजे असं तर अल्बम होता पण तो हरवला गेला. पण मग मी म्हटलं चला आता बाळाचे आपण फोटोज काढू, तर ते कायमचे त्याच्या आठवणीत राहतील. आणि हे फोटोज सोबतच मी एक पेन ड्राईव्ह पण घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण बाळाचे जितके फोटोज काढले ना तितके सगळे मी कॅप्चर करून ठेवलेले आहेत, म्हणजे स्टोर केलेले आहेत, जेणेकरून त्याला मोठं झाल्यानंतर सगळं काही बघता येईल आणि आवडेल पण त्याला पण कळेल की त्याचे आई वडील, त्याचे फॅमिलीतले सगळे त्याची किती हौस करायचे, त्याच्यावर किती प्रेम करायचे, ते किती छान छान फोटोज, किती कष्ट वगैरे वगैरे. तर असं आमच्या लाडूचं फोटोशूट चालूच असतं. आता काही नाही आहे फोटोशूट करण्याजोगं, पण आता मारुतीची जयंती येते, हनुमान जयंती येते, आणि ज्या दिवशी आपण त्याला श्रीराम बनवलं होतं ना त्याच दिवशी आपण त्याचे हनुमानाचेही फोटोज काढून घेतलेले. ते काय अजून आले नाही आहे, पण तेही फोटोज खूप सुंदर आहे. आणि त्याच्या मोठ्या पप्पांसोबत त्याचे इतके छान छान फोटोज आले ना की तो जेव्हा मोठा होईल ना तर तेव्हा बघून तो खूप आनंद होईल त्याला. खूपच भारी फोटो आलेले आहेत आणि खूप छान मुवमेंट्स कॅप्चर झालेले आहेत, तर तेही आम्ही तुमच्यासोबत लवकरच शेअर करू. आणि आता आमच्या गावची यात्रा पण येते, मोठी यात्रा आमच्या गावची, म्हणजे तुम्ही बघितलं असेल या आधी पण आपल्या व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवस राहिले अजून, आम्ही टाइमपास करतो, पण घरातलं आवरायचं आम्हाला, म्हणजे पूर्ण घर नाही आवरायचे, पण मग थोडंफार जाळ वगैरे काढायचं, किचन आवरायचं थोडंसं, जास्त काय नाही, कारण आताच आम्ही मागे आवरलंय. अगं बाई, तो बघा कसा असतोय. आमच्या लाडूला कॅमेरा समजतो बरं का, तो पण आता मिनी ब्लॉगर होणार आहे. छोटेसे ब्लॉगर येतो, ऍक्टर आहे तो, आमचा सिन्नरचा हिरो आहे. कारण आता आमच्या घरी मानाची काठी पण येते सकाळी सकाळी, तुम्हाला माहिती, जर ज्यांना माहिती नसेल ते ह्या वर्षी बघतीलच पुन्हा. आणि मागच्या वर्षी पण म्हणजे बघितलं असेल काही ताईंनी, तर आम्हाला मंदिरात पण जायचं असतं, म्हणजे पहिला पूजेचा मान आमचा असतो त्यामुळं. आणि सकाळी काठीची पण पूजा असते, आणि म्हणजे 3-4 वाजता रात आमच्या दारापुढे येतो.
तर खूप छान छान असणार आहे आमच्या गावची यात्रा आणि आमच्या लाडूची पहिली यात्रा. आणि आपण लाडूला मस्त हनुमान बनवू परत एकदा आणि हनुमानाच्या मंदिरात घेऊन जाऊ, है ना. आपला लाडू आहे ना, त्या दिवशी त्याला श्रीराम बनवलं ना, तर श्रीराम पेक्षा तो हनुमान खूप भारी वाटत होता, कारण तो गोलूमोलू आहे ना. तुम्ही ना त्याला राम नव्हतं बनवायला पाहिजे, हनुमान म्हटलं. मम्मी म्हणे, मी माझा असं मनात व्हिडिओ बघताना विचार आला, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही तो म्हणजे नाही का आपण हनुमानाचा व्हिडिओ टाकला त्याला बनवलेला, त्याच्यापेक्षा तो त्याच्यात जास्त छान दिसत होता. तो गोलूमोलू ना, तो चेहरा वगैरे असं श्रीराम वाटतच नव्हतं, तो एकदम बजरंग बली दिसत होतं. बजरंग बली दिसत होती. गंदी पोडकी झाली, पण मोठी झाली आता म्हणा, मी मोठं झालं, लवकर मोठं झालं, है ना सोनू. आमचा लाडू आता कालच एक कमेंट होती एका ताईंची की लाडू किती महिन्याचा आहे, त्याचं वजन किती आहे वगैरे. तर आम्ही वजन तर काही केलं नाही, असं लहान बाळाचं वजन कुठे करायचं, आणि आपण असं म्हणायचं पण नाही की तो खूप गोलूमोलू आहे वगैरे, नजर लागते त्यामुळे. पण मग आता माझ्या तोंडात येऊन गेलं, त्याबद्दल खरंच सॉरी. आणि तो आता आहे ना 5 महिन्याचा पूर्ण आहे, म्हणजे आता ह्या महिन्याच्या 18 तारखेला आहे ना, त्याला 6वा महिना लागला आहे, आणि अजून 15 दिवसांनी लाडू 6 महिन्याचं पूर्ण होईल. मी बोलते ना तर कसा बघतोय बघा, टक लावून बघतोय, मम्माचं काय चाललंय, मम्मा फोन मध्ये कोणाशी बोलतेय असं विचार करतोय तो. सगळी आजी आहे, मम्मा आणि मम्माची सगळी मोठी मोठी फॅमिली आपली, है ना सोनू. तुला पण कळलं अजून थोड्या दिवसांनी, मग तू पण म्हणशील हाय सगळ्यांना, गुड तो पण मॉर्निंग. आमच्या मध्ये मध्ये येईल, हाय मम्मा हाय असं म्हणशील ना. गुड मॉर्निंग म्हणशील तू सगळ्यांना. मग म्हणशील तो पण म्हणाल राहुल मामा सारखा, सगळ्या मावशींना, सगळ्या दीदींना, सगळ्या आजींना गुड मॉर्निंग असं म्हणशील ना. तुला कळतं बरं का, त्याला सगळं कळतं, खूप हुशार आहे. आपल्या लाडूचं ऐकू खूप मस्त आहे, खूप चांगलं आहे, म्हणजे एका शब्दात त्याला सगळं कळतं. इतकं मस्त रिॲक्शन देतो, मस्त एकदम. हो गो बाई, सगळं कळतं असं मम्मा सांगते, तुझं सगळं कळतं. हा सगळं कळतं आम्हाला फिरायला जायचं कळतं, कोण बाहेर निघालं ते कळतं. चावी जर हातात घेतली, गाडीची चावी जर हातात घेतली तर लाडू मागे लागलाच पाहिजे. मोठे इतका पप्पा तो सोबत कसं फिरायला पळतो लगेच. पटाईते. त्याचे मोठे पप्पा बाहेर निघाले, गाडीची चावी घेतली हातात, चाललं लाडू त्यांच्या सोबत फिरायला. त्याला लगेच कळतं कोणीतरी बाहेर चाललंय. हो ना बबडी, तुला लगेच कळतं, लगेच फिरायला जायचं असतं आम्हाला. आम्ही रोज चक्कर मारतो, रोज छान छान चक्कर मारतो आम्ही. आणि बाहेर गेला म्हटल्यावर तो एकदम शांत, त्याला काही घेणं देणं नसतं, फक्त गाड्या बघायचा, तोंडातून आवाज पण नाही निघत, असं वाटतच नाही आपल्या सोबत आहे की नाही, फक्त इकडं तिकडं बघायचं असतं. आणि येता येता झोपून पण घेतो, छान हवा लागते बाहेर गारगार, येता येता झोपून घेतो मग, हा ना सोनू. आणि घरी येऊन परत उठतो, मोबाईल येतो. आता थोड्या दिवसात बसायला पण लागेल, हा ना बाबड्या. आताच अर्धा बसतो, पण जो म्हणजे असं पालथा टाकला तरी अर्धा उठतो पण तो मांडीवरून. लय मोठं व्हायचं, लगेच मोठं व्हायचंय त्याला, हा ना. लगेच मोठं व्हायचंय. असं नाही करू, ओरडते मी त्याला, इतक्या लवकर मोठं नको. मोठं झाल्यानंतर आपल्याला म्हणजे आपणही जेव्हा लहान होतो ना, स्कूलमध्ये जायचो तेव्हा असं वाटायचं कधी मोठे होऊ, कधी मोठं. आपल्याला असं वाटतं मोठं झाल्यावर फ्रीडम भेटतो, पण लहानपणीच वय खूप भारी असतं, मज्जा करायला, खेळायला. जे लहानपणीचे जे अनुभव असतात ना ते खूपच वेगळे असतात, त्याची तुलना कोणत्याच गोष्टी सोबत नाही होऊ शकत. आणि हे लाडूला असं बघितल्यानंतर ना आम्हाला आमचं बालपण आठवतं. कळतंय तुला का म्हणते तू. हे बघ हे असं असतं, मांडीवर नसतं राहायचं आम्हाला. माऊ माझी. हा बघा, रिद्धी का नाम लिया, रिद्धी हाजीर. रिद्धी आली, रिद्धी. रामजी बनवलं होतं. रामजी हे आमची. हे बघ याचं काय चालू इकडे, काय डायरेक्ट अर्धा उठून बाहेर झाला. रिद्धी आली ना आता. तू फोटोज नाही पाहिले ना आपल्या लाडूचे. हा बघ ना सगळे बघ. रिद्धी तिथे बस म्हणजे तुला प्रत्येक फोटो उचलावा नाही लागणार. बस ना, इथूनच बघ. लाडू आणि लाडूची बहीण रिद्धी सारखे काल सई आली होती आणि ना लाडूला आंघोळ घालत होतो, तर सईला खूप मजा आली ना त्याला आंघोळ घालताना बघून. पण सई आहे ना, म्हणजे सई रोज येते आपल्या सौरभ मामाच्या घरी, पण मग तिला सांगितलंय मी तिकडे आली का इकडे लाडूला भेटायला येत जायचं, पण सई खूप लाजते अजून, तिला असं
सवय नाही ना, आणि लाडू पण शांत आहे, लाडू बोलत नाही, आणि जेव्हा मम्मा बोलते तेव्हा असं टक लावून बघायचं राहतात. तर हे बघा आपल्या लाडूचे डिजिटल फोटोज. तर हे फोटोज मी तुम्हाला दाखवले नव्हते, त्यामुळे आज मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केले. आणि आपला आजचा छोटासा व्हिडिओ, कारण काही शूटही केलेलं नव्हतं, म्हटलं चला आपल्या लाडूच्या गप्पा, त्याचे फोटोज तुमच्यासोबत शेअर करू. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभ दुपार.